ह्यो काय विषय आहे? तुम्हाला तर माहिती आहे की पजा म्हटल्यावर काहीतरी नवीन आणणारच. तर आज आपल्या बॅडमिंटनच्या मॅचेस होत्या. तर पहिल्यांदा आपण सकाळ सकाळी बदाम खाल्लो आणि बॅग पॅक करून निघालो सांगली. अण्णा तर मला दुधगाव मध्येच आणायला आलं होते. युवा शक्ती जैन फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या बॅडमिंटन टुर्नामेंटला आज मी गेलो होतो. गेल्यावर पहिल्यांदा प्रार्थना केली आणि नारळ फोडून आमच्या मॅचेसला सुरुवात झाली. रोज एवढं धावपळ करून आपण बॅडमिंटनला पण थोडा वेळ देतोय. मित्रांनो, हे इंडोर कोर्ट कुठं आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. फायनली मॅचेस सुरू झालं आणि आज एवढं टेम्परेचर होतं की काही समजतच नव्हतं. अंग एकदम गरम झालं होतं. काय आदित्यला घेतलं आणि थोडं लस्सी पिऊन घेतलं. परत आपण कोर्टवर आलो आणि आमची सेकंड मॅच सुरुवात झाली होती. फायनली मी आज 4 मधल्या 3 मॅचेस जिंकलो, पण आमचा गट काही क्वालिफाय झालाच नाही. त्यामुळे आम्हाला एकच दिवस खेळायला चान्स भेटला. पण कमिटीने ब्रेकफास्टचं नियोजन केलं होतं आणि हेल्दी सँडविच खाल्लं. परत आमची शेवटची आणि चौथी मॅच सुरुवात झाली. ह्या सीझनची माझी शेवटची मॅच होती म्हणून मी नुसता बुक्कावड होत होतो बघ. दिवसभर एवढं खेळलो होतं की 2-3 शर्ट चिंब भिजले होते. आणि हे एवढं झाल्यावर मी एनर्जी ड्रिंक घेतलो आणि फायनली घरी निघालो. जाताना क्लायमेट एकदम जबरदस्त होतं. घरी गेल्यावर बघतोय तर काय, आमचा अण्णा पुण्यावरून आला होता.